तर काल उद्धव ठाकरेंचा ठाण्यात मेळावा पार पडला। यावेळेस उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीवर चांगलाच निशाणा साधलाय आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचा चांगला समाचार देखील घेतलाय। ठाण्यामधील लोकांना बरोबर औषध द्यायला जमतं, त्यांनी लोकसभेत बरोबर जमाल गोट दिलाय। तसंच उद्धव ठाकरेंच्या दिल्ली वारीवर सुद्धा एकनाथ शिंदेंनी खोचक टोला लगावलाय। ठाकरेंनी कालच्या भाषणादरम्यान शिंदेंची मिमिक्री केली होती, त्यालाही मुख्यमंत्र्यांनी चोख प्रत्युत्तर दिले। तुम्ही राजकीय खरं बोलायचं नव्हतं मला, पण ठाण्यातल्या लोकांना बरोबर औषध द्यायला जमतं। लोकसभेमध्ये त्यांनी बरोबर जमाल गोटा दिलाय, तो ठाणेकरांनी पाहिलाय। आणि दिल्लीचं काय आम्हाला सांगताय? दिल्लीचं तुम्ही दिल्लीचे लोक मातोश्री द्यायची, दिल्लीचे लोक मातोश्री द्यायची, पण आता मातोश्री सोडून, मातोश्रीचं पटांगण सोडून दिल्लीत लोटांगण कोण घालतंय ते माहित आहे आपल्याला। तर मला याच्यावर दिल्लीच्या बाबतीमध्ये कोणी दाखले देण्याची गरज नाही। आजही दाढीवरून बोलले, माझ्या दाढीची धास्ती आहे त्यांना। आनंद दिघे साहेबांची दाढीची धास्ती संपूर्ण महाराष्ट्राला, त्याचाच चेला मी आहे। त्यामुळे या दाढीनेच त्यांची गाडी खड्ड्यात घातली ना। त्यांनी मिमिक्री देखील केली तुमची। हा, मिमिक्री आता त्यांना तेच काम आहे। बाळासाहेब असते तर तुम्हाला मी सांगतो, अशा प्रकारचं काम केलं असतं तर त्यांना जंगलात फोटोग्राफी करायला पाठवलं असतं। आणि आता एक ब्रेकिंग बातमी येते। मुंबईमधील माजी नगरसेवक आणि आमदार आणि खासदारांची मातोश्रीवर आज दुपारी 12 वाजता बैठक बोलावण्यात आली आहे। तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। ठाकरे गटाकडून भगव्या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं, तर याचा देखील आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। तर आज दुपारी 12 वाजता मातोश्रीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे।